मुंबईकर वर्षानुवर्ष पथकर म्हणजेच स्ट्रीट टॅक्स भरतोय। मागील 2 ते 3 दिवसात मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे अनेक रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली। त्यातील परळ इथल्या ब्रिजवरील खड्ड्यांचा व्हिडिओ व्हायरल आहे। यामुळे मुंबईकरांनी भरलेला पथकर हा खरंच उपयोगात येतो का, असा सवाल सध्या निर्माण होतोय। आपल्या शहराच्या पालकमंत्र्यांनी आणि आताच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली होती की खड्डेमुक्त मुंबई, परंतु ती त्यांची नुसती वल्गना हवेतच राहिलेली आहे। कुठेही खड्डेमुक्त मुंबई झालेली नाही आहे। पण जे मध्यंतरी त्यांनी एक देखावा केला होता की आम्ही मुंबईला स्ट्रीट लाईट, चांगल्या लाईट्स दिल्या, हे दिल्या, सगळ्या लाईट्स बंद आहेत, त्या लाईट्स निघाल्या पण आहेत। म्हणजे हा तुम्ही आमचाच पैसा खाताय ना, आमच्या टॅक्समधला हा पैसा आहे ना, मग हा पैसा आमचा तुम्ही तुमच्या कंत्राटदारांची पोटं भरण्यासाठी वापरताय काय? म्हणजे तुम्हाला मुंबईकरांचा जीव गेलेला चालेल, मुंबईकरांचा तुम्ही जीव गेलेला चालेल, गणेश भक्तांचा जीव गेलेला चालेल, पण तुम्हाला तुमची पोळी बाजून घ्यायची आहे। महापालिका ज्या मुंबईतल्या नागरिकांकडून प्रॉपर्टी टॅक्स म्हणा, त्यामार्फत म्हणा, जे इतर टॅक्स देते, रोड टॅक्स देते, तुमचे झाड छाटणीचे काच घेते, आता तर तुम्हाला आत्तापर्यंत इतिहासामध्ये कधी घडलं नाही असं कचरा टॅक्स पण घ्यायला चालू केले। परंतु हे रोड टॅक्स घेते आहे, परंतु आज मुंबईच्या रस्त्याची दुर्दशा काय आहे? आता तुमच्या लोकशाहीवर आम्ही पाहिलं, रस्त्याचे खड्डे दाखवले आणि खरोखर वस्तुस्थिती आहे। आज पाऊस पडला तर त्या खड्ड्यामधून खड्डा किती खोल आहे हे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरला कळत नाही। आमचं म्हणणं एकच आहे की मुंबईकर हा पथकर भरतोय, टॅक्स भरतोय, पण त्यांना त्याप्रमाणे तुम्ही सुविधा द्या ना। तुमचं सरकार, आम्ही आमच्या सरकारने हे केलं ते केलं, एक तर मुळात आता कॉर्पोरेशन नसल्यामुळे, नगरसेवक नसल्यामुळे कोण काय बोलायला तयार नसतो। महापालिकेचे अधिकारी काय मनमानी कारभार चालू आहे, ते सांगेल ते पूर्व दिशा आहे, आणि ह्यातून कुठेतरी बदल व्हावा आणि लोकांना न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे। मुंबईच्या रस्त्यांसाठी खड्ड्यात घातले 25,000 कोटी रुपये, दरवर्षी शेकडो करोडो रुपये खड्ड्यात टाकले आणि खड्ड्यांच्या नावाखाली आणि रस्त्याच्या नावाखाली यांनी भ्रष्टाचार केला, पण रस्ते कॉन्क्रीट केले नाहीत आणि त्याचे परिणाम हा मुंबईकर भोगतोय। आताचे जे खड्डे आहेत आणि जे तुम्ही सांगताय, जे लोक आंदोलन करतायत, हे उबाटाचेच लोक आहेत। परळमध्ये दुसरे लोक नाहीत, हे उबाटाचेच लोक आहेत। हे जे आंदोलनाची भाषा करतायत हे ह्यांचेच पाप आहे। रस्ते हे अति पावसाळ्यामुळे 300 मिलीमीटर पाऊस पडला, खरडून गेला शेती, रस्ते सोडा, शेती खरडून गेलाय। 300 mm जर पाऊस पडत असेल 1 तासात, 300 मिलीमीटर एक तासात पाऊस पडला, मुंबई 3 दिवस झाले पाण्याखाली आहे, त्यामध्ये रस्ते खराब होणारच आहे। त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीसजी किंवा एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री असताना त्यांनी संपूर्ण मुंबईचंच कॉन्क्रिटीकरण जे विषय मांडला होता याच्याकरताच केला होता तो। त्यामुळे पूर्ण मुंबईचं सिमेंटकरण करण्याचा निर्णय तेव्हा घेतला होता। हा निर्णय कदाचित 40 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या लोकांना तेव्हापासूनच करायला पाहिजे होता, पण आता आमचं सरकार करत आहे। पुढच्या काळामध्ये याचे रिझल्ट पाहायला मिळतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।